नमस्कार, मी अर्चना. गावकोटच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान अशी सातळ दाखवणार आहे. तर इथं मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला बाहेर टाकायचा. यामध्ये चवीनुसार मीठ, ते जाडसर असं कुटून घेणार. तो दोबडासं बारीक करून कुटून झालेलं. तर मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं बटन एकदा चालू बंद करायचं. इथं मसुऱ्याची डाळ घेतलेली, फक्त स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही या जागी मुगाची डाळ घेऊ शकता किंवा मटकीची. भांड्यामध्ये तेल, तर इथं कांदा भरपूर वापरायचा. 2 मोठे कांदे कट करून घेतलेले. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करायची. इथं कांदा व्यवस्थित परतवला गेलेला. यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. यामध्ये हळद थोडंसं परतून घ्यायचं. गॅसच्याच कमी करायचं. आता एकदा सगळं साहित्य परतवल्यानंतर टमाटर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आता मिरची आणि लसूण बारीक करताना मीठ टाकलेलं. यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ही मसूर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालेलं तो पाणी टाकायचं. इथे मी सुक्कं बनवणार आहे, त्यामुळे थोडंच पाणी टाकणार. मसूर डाळ शिजायला, मुगाची डाळ शिजायला, मटकीची डाळ शिजायला वेळ लागत नाही. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवर झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची. जास्त शिजवायची नाही, अर्धी कच्ची छान लागते चवीला. हे तयार झालं. यावर बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर. गॅस बंद. छान अशी मसूर डाळीची सातळ तयार झाली. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपीजी पहा. आवडलं तर त्यांनाही लाईक करा.